फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा प्रॉन्स पुलावची रेसिपी, म्हणजेच कोळंबी पुलावची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। मॅरिनेशन तयार करण्यासाठी सर्वात आधी मी ते एक वाटण तयार करून घेते आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतली, त्याचबरोबर 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्हाला इथे कमी जास्त करू शकता, अदरवाईज स्किप केल्या तरी चालेल। आता ह्याचं एक बारीक वाटण तयार करून त्याला मी साईडला ठेवून घेतलं। इथे मी अर्धा किलो समुद्रातली लाल कोळंबी घेतली होती। कोळंबीला मी स्वच्छ साफ करून घेतले, त्याच्यामध्ये जो धागा असतो काळावाला तो काढून घेतला आणि त्यानंतर 2-3 पाण्याने कोळंबीला धुवून घेतले। कोळंबीतले सर्व पाणी निथळून घेतले आणि त्यानंतर कोळंबीला मी मॅरिनेट करून घेतलेले आहे। तर मॅरिनेशनसाठी इथे सर्वात आधी मी अर्धा लिंबाचा रस कोळंबीवर पिळून घेतला, त्यानंतर अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले, पाव चमचा हळद टाकून घेतली। मला हळद थोडी कमी वाटली म्हणून मी आणखीन पाव चमचा ह्याच्यावरती हळद टाकून घेतली। आता कोळंबीला चांगलं मॅरिनेट करून घेतलं। मग जे मी वाटण तयार करून घेतलेलं ना, हिरवं वाटण, ते सुद्धा मी ह्या कोळंबीवरती टाकून घेतलं आणि ते वाटण सुद्धा कोळंबीला लावून घेतलं। आणि आता ही मॅरिनेट केलेली कोळंबी अर्ध्या तासासाठी आपल्याला अशीच ठेवायची आहे। जर जास्त घाई असेल तर 15 मिनिटासाठी तरी ॲटलिस्ट हिला असंच मॅरिनेट करून साईडला ठेवून टाकायचं आहे। आता ही मॅरिनेट केलेली कोळंबी मी साईडला ठेवून टाकली अर्ध्या तासासाठी। अर्ध्या तासानंतर मी कोळंबी भात बनवायला सुरुवात केली। मी मातीच्या हंडीमध्ये कोळंबी बनवत आहे। तर मातीच्या हंडीमध्ये मी 2 चमचे तेल आधी टाकून घेतले। आता या तेलामध्ये मी खडा मसाला टाकून घेतलेला आहे। या मसाल्यामध्ये इथे मी 1 चक्रफूल, 2 छोटे छोटे दालचिनीचे तुकडे, 1 चमचा जिरा, 9 ते 10 काळी मिरी आणि 3 लवंगा घेतल्या होत्या। आता ह्याला चांगलं मी 1 मिनिटभर परतवून घेतलं आणि मग त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत। कांदे आपल्याला एकदम लालसर करायचे आहेत, कांदा लवकर शिजावा म्हणून मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। म्हणजेच मी इथे टोटल 1 चमचा मीठ टाकलेला आहे, कारण की मी ऑलरेडी कोळंबीमध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं। तर अंदाजानुसार इथे आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आता हा जो कांदा आहे तो बऱ्यापैकी परतला गेला आहे। कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये मी लगेचच टोमॅटो टाकून घेतले। इथे मी 2 कांदे घेतले होते, तर 2 कांद्यांना 2 टोमॅटोज घेतले होते। टोमॅटो तेलामध्ये 1 मिनिटभर परतवून घेतला, त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आणि मसाले टाकून घेतले। तर सर्वात आधी मी ते 1 चमचा मालवणी मसाला आणि 1 चमचा तिखा लाल मसाला टाकून घेतला। मसाले तुम्हाला तुमच्या चवीनुसार वापरायचे आहेत। तुमच्या घरातला साठवणीचा मसाला इथे वापरला तरीही चालेल। आता हे मसाले मी कांदा टोमॅटोमध्ये चांगले मिक्स करून घेतले आणि मग लास्टला मी इथे 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतला, तो सुद्धा या मसाल्यांमध्ये चांगला इथे मी मिक्स करून घेतलेला आहे। आता मसाल्याला इथे छान तेल सुटल्यानंतर जे मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी होती ना, ती मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे। मसाला मी इथे कमी वापरला होता, कारण की मी ऑलरेडी कोळंबीमध्ये सुद्धा मिरची टाकली होती। तर राईस जास्त तिखट नाही झाला पाहिजे, त्यानुसार आपल्याला इथे बनवायचं आहे। आता कोळंबी चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे हंडीवरती झाकण ठेवून घेतला। एक 5 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली। 5 मिनिटानंतर मी हंडीवरचे झाकण काढले। कोळंबी श्रिंक झाली होती, कोळंबीला पाणी सुटलं होतं। आता पुन्हा मी एकदा कोळंबीला मिक्स करून पुन्हा 5 मिनिटांसाठी हंडीवरती झाकण ठेवले। 5 मिनिटानंतर मी हंडीवरचे झाकण काढले। 10 मिनिटं टोटल आपली कोळंबी शिजून झाल्यानंतर तांदूळ टाकून घेतला। तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलं होतं। तांदळाला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। तांदळातलं पाणी चांगलं निथळून घेतलं आणि त्यानंतर मी इथे तांदूळ या कोळंबीमध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे। घरातला रेग्युलर राईस असतो तोच वापरला होता। तुम्हाला जर का पुलाव राईस वापरायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता। कोळंबीमध्ये राईस मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेतले, त्याचबरोबर 1 चमचा तूप टाकून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। आता तुम्हाला जर का चिकट भात करायचा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। मला थोडा सुट्टा भात करायचा आहे म्हणून मी पाण्याचं प्रमाण कमी ठेवलं आहे। तर भात शिजतोय तोवर मी इथे एक चपाती लाटून घेतलेली आहे। आता जेवढं माझ्या हांडीचं तोंड आहे ना, तेवढी मोठी मी चपाती इथे लाटून घेतली होती। आता ती का लाटली ती तुम्हाला पुढे कळेल। पुलावमध्ये पाणी टाकल्यानंतर मी गॅसची फ्लेम हाय ठेवली होती आणि पुलावमधलं सर्व पाणी सोक झालं ना की गॅसची फ्लेम स्लो करून घेतली आणि याच्यामध्ये पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं। तुम्ही बघू शकता पुलावमधलं सगळं पाणी सुकलेलं आहे, पण राईस हा थोडासा कच्चाच आहे। म्हणजे 90% राईस कुक झाल्यानंतर आता जे हांडीची किनार आहे ना, त्यावर ब्रशच्या मदतीने मी इथे पाणी लावून घेत आहे।
तर गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे, हाय नाही करायची आहे, नाहीतर पुलाव जो आहे तो खालून करपू शकतो. आणि आता पाणी पूर्ण मी ज्या हांडीच्या किनाऱ्याला लावून घेतलं आणि जी लाटून ठेवलेली चपाती होती ना, हांडीवरती मी ते स्टिक करून घेतले आहे. तर एका किनाऱ्यापासून ते दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत ही जी चपाती आहे तिला मी चांगलं स्टिक करून घेतली. तुम्हाला जर का चपाती नसेल लावायची तर त्याऐवजी तुम्ही आपला जो झाकण असतो ना, तो एकदम टाईटवालं जे झाकण असतं ते लावून घ्यायचं आहे, ज्याच्यातून हवा पास होणार नाही. किंवा फॉईल पेपरसुद्धा लावलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं तरीही चालेल. मला अशी चपातीची लाटी ठेवून एकदा ट्राय करायचं होतं, म्हणून मी हे ट्राय केलेलं आहे. आणि असं केल्याने काय होतं ना, की जो पुलावचा आतमधला अरोमा असतो ना, जो मातीच्या भांड्याचा अरोमा असतो, तो पूर्ण फ्लेवर्स आहेत ना ते आतमध्ये पुलावमध्ये छान मिक्स होतात आणि मग ते खाण्यासाठी पण खूप छान लागतं. म्हणून अशी पद्धतसुद्धा नक्की ट्राय करा. 15 मिनटं उलटल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली, हांडीवरती झाकण ठेवून दिले. ॲक्च्युली मला ते कळलं नाही की झाकण ठेवल्यानंतर ती चपाती लगेच त्या राईसला स्टिक होईल, पण ठीक आहे. आणि त्यानंतर 15 मिनटानंतर मी ह्याला असं सोडलं होतं गॅस बंद केल्यानंतरसुद्धा. आणि 15 मिनटानंतर मग मी झाकण काढलं, त्याच्यावरची चपातीसुद्धा काढली आणि राईसला एकदा मिक्स करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता पुलाव इथे छान रेडी झाला. पण पुलावचा जो स्मेल होता तो एकदम ऑसम होता, एकदम छान होता आणि पुलावसुद्धा खाण्यासाठी एकदम चविष्ट झाला होता. तर ह्या पद्धतीचा जो कोळंबीचा पुलाव आहे तो घरात नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.